नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील गणपूर गावातील मराठा आंदोलकांनी खासदार अशोकराव चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना गाव भेटीसाठी गेले असता गावात अडवून मराठा आरक्षणावर जाब विचारला। संभाजी वाघमारे, राज्य प्रतिनिधी, नांदेड। पोलीसवाल्याने आम्हाला अडवलं, तिथं नारा दिला आरक्षण मराठ्याला भेटावं की नाही याची भूमिका आम्हाला स्पष्ट करा। आणि तुम्ही भाजपमध्ये गेला, तुम्हाला काँग्रेसमध्ये तेव्हा मतदान मला तो 18 वर्ष तेव्हा मतदान आलं, तेव्हापासून तुम्हाला मतदान केले मी। पण आम्हाला मराठ्याला आरक्षण भेटेल की नाही शिकून त्याची भूमिका स्पष्ट करा। वेळेस मी बघा मिलिटरीमध्ये पोलीसमध्ये एका मार्काने गेलेला विद्यार्थी हो, मला काय दुःख आहे, माझ्या लेकराला तर भेटू नये। माझ्या लेकरू एक 3 वर्षाचं आहे आणि 5 वर्षाचं आहे, त्याला ते दुःख भेटू नये म्हणून मी आरक्षणचा मुद्दा काय करायला पोलीसवाल्याने आम्हाला अडवलं, तिथं नारा दिला आरक्षण मराठ्याला भेटावं की नाही याची भूमिका आम्हाला स्पष्ट करा। आणि तुम्ही भाजपमध्ये गेला, तुम्हाला काँग्रेसमध्ये तेव्हा मतदान मला तो 18 वर्ष तेव्हा मतदान आलं, तेव्हापासून तुम्हाला मतदान केले मी। पण आम्हाला मराठ्याला आरक्षण भेटेल की नाही शिकून त्याची भूमिका स्पष्ट करा। वेळेस मी बघा मिलिटरीमध्ये पोलीसमध्ये एका मार्काने गेलेला विद्यार्थी हो, मला काय दुःख आहे, माझ्या लेकराला तर भेटू नये। माझ्या लेकरू एक 3 वर्षाचं आहे आणि 5 वर्षाचं आहे, त्याला ते दुःख भेटू नये म्हणून मी आरक्षणचा मुद्दा म्हणत। तुम्ही बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।